नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. जानेवारीचा 19वा हप्ता अपडेट इथे आपण बघणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपण अतिशय खात्रीशीर आणि कमी शब्दात माहिती देत असतो आणि ती 100% खरी माहिती असते आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असते. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. जानेवारीचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार? लाखो लाडक्या बहिणींचा हप्ता बंद का झालेला आहे? अशी अनेक कारणे आहेत आणि आपल्या सगळ्या बहिणी मला कमेंटमध्ये विचारतात. त्याच प्रश्नाची इथे काही आपण उत्तरं घेणार आहोत. जानेवारीचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे? तर ज्या पात्र बहिणी आहेत, ज्यांना पहिल्या हप्त्यापासून तर 18व्या हप्त्यापर्यंत रेग्युलर हप्ते आलेले आहेत, अशा सगळ्याच बहिणींना जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार आहे. कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, निवडणुकासुद्धा झाल्या, निवडणुकांचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे. त्याचप्रमाणे आचारसंहिता संपलेली आहे आणि आता लवकरात लवकर वितरण होण्याची शक्यता आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माहीतच असेल की आधी 2 ते 3 दिवस वितरण चालायचं, परंतु आता 2 महिन्यापासून एकच दिवस वितरण होते आणि GR पण येत नाही. पहिले GR यायचा, सगळ्यात आधी सामाजिक न्याय व विभाग या विभागाचा GR यायचा, नंतर महिला व बाल विकास विभागाचा GR यायचा आणि प्रत्येक महिन्याचा निधी किती मंजूर झालेला आहे हे आपल्याला GRमध्ये बघायला मिळत होतं. परंतु 2 महिन्यापासून GR बघायला मिळालेला नाही, डायरेक्ट वितरण झालेलं आहे. मग आता या महिन्यात GR येईल का आणि वितरण होईल का? तर हे आता या 2-3 दिवसात आपल्याला कळणार आहे. अनेक पात्र बहिणी कमेंट करतात की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे? तर लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या दिवशी पैसे जमा होतील त्या दिवशी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळणार आहे. मैत्रिणींनो, लाखो लाडक्या बहिणींचा लाभ बंद का झालेला आहे आणि 2 ते 3 दिवस वितरण होत होते, तर आता एकच दिवस वितरण का होत आहे? या प्रश्नाचं इथे उत्तर आपण बघणार आहोत. तर खूप बहिणींनी KYC चुकीची केलेली आहे, त्यामुळे त्यांना अपात्र घोषित केलं होतं आणि 2 महिन्यापासून त्यांना लाभ मिळालेला नाही. त्याचप्रमाणे अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी KYCच केली नाही. वेगवेगळ्या कारणामुळे त्यांची KYC झालेली नाही, त्यामुळे त्यांना अपात्र केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा 2 महिन्याचा लाभापासून वंचित राहावं लागलेलं आहे. मात्र काही बहिणींनी KYC केली तरीसुद्धा त्यांना पैसे मिळाले नाही. याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत, ज्या नियम आणि अटी आहेत, त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि जर त्यामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला सरळ अपात्र घोषित करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणीचे निकष असे आहे की 2,500च्या आत उत्पन्न हवं, एका राशन कार्डवर म्हणजे एका घरामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित महिला यांनाच हा लाभ मिळणार आहे. ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे म्हणजे 4 व्हीलर आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी सरकारी नोकरदार किंवा सरकारी पेन्शनधारक व्यक्ती आहे त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही. तुम्ही जर 21 वय पूर्ण केलेले असेल आणि 65 वर्षापर्यंत तुमचं वयोमर्यादा असेल तर तुम्ही पात्र आहात. तर ज्या ह्या नियम अटी होत्या त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचा लाभ कोणी रोखू शकत नाही. परंतु या नियम आणि अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला सरळ अपात्र घोषित करण्यात येणार आहे. खूप बहिणींच्या कमेंट येतात की आमची KYC झालेली नाही, आमची KYC झाली असूनसुद्धा आम्हाला लाभ मिळत नाही. पण त्यामागचे कारणेसुद्धा शोधायला हवे. तुम्ही जर पात्र असाल, तुम्ही ह्या सगळ्या नियम आणि अटीमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. परंतु जेव्हा तुमची KYC होईल, KYC झाल्यानंतर तुमच्या फॉर्मची पडताळणी होईल आणि त्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला तुमचा लाभ मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, हा मागचा GR आहे. 18 सप्टेंबर 2025ला KYCला सुरुवात झालेली होती. तर हा GRसुद्धा आपण थोडासा बघून घेऊ. पोर्टल जर पुन्हा सुरू झालं तर खूप चांगलंच आहे, त्यांची KYC होणार आहे आणि KYC झाल्यानंतर त्यांची फॉर्मची पडताळणीसुद्धा होणार आहे. परंतु पोर्टल जर सुरू झालं नाही तर मग ह्या बहिणींचं काय होईल? यासाठीच आपण ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यासाठी शासनाला वारंवार विनंती करत आहोत की खूप लाडक्या बहिणींची KYC अनेक कारणामुळे राहिलेली आहे. त्यामुळं एकदा तरी त्यांना KYCचं पोर्टल उपलब्ध करून द्यावं आणि ऑनलाईन KYC केल्यानंतर त्यांचे नावसुद्धा या यादीमध्ये अपडेट होईल. मग शासनाच्या नियमानुसार शासनाने KYC जेव्हा सुरुवातीला सुरू झाली होती तेव्हा एक नवीन GR आलेला होता. त्या GRमध्ये असं दिलेलं होतं की प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ज्या बहिणी आहेत, पात्र बहिणी आहेत, त्यांना KYC करावी लागणार आहे. मग ज्या बहिणींना रेग्युलर हप्ता सुरू आहे त्यांना पण दरवर्षीच KYC करावी लागणार आहे. मग ते पोर्टल जून महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग ज्या बहिणींनी KYC केलंच नाही त्यांना एक संधी जून महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता जास्त आहे. परंतु तोपर्यंत त्यांचा लाभ त्यांना मिळणार नाही, कारण त्यांची जून महिन्यामध्येच KYC होण्याची शक्यता जास्त आहे.
परंतु त्याआधीच हे पोर्टल सुरू व्हायला हवं, त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे आणि तुम्हीसुद्धा सपोर्ट करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे कुठल्या ना कुठल्या अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांनासुद्धा कळलं पाहिजे की बऱ्याच बहिणींनी KYC केलेली नाही. कारण शासनाकडे अनेक कामे असतात, त्यांच्यापर्यंत जर ही माहिती पोहोचली तर नक्कीच तुम्हाला एक संधी मिळणार आहे KYC करण्याची. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला देखील लाईक करत चला. तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण कुठल्या ना कुठल्या अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला तर नक्कीच त्यांना समजेल की बऱ्याच बहिणींची KYC बाकी आहे. असं याआधी KYCच्या चुकीमुळे खूप बहिणींना लाभ मिळाला नाही, तर त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. सोशल मीडिया, न्यूज चॅनल सगळ्या माध्यमातून शासनापर्यंत बातमी पोहोचली आणि KYCचं पोर्टल पुन्हा सुरू झालं. तसंच ज्यांनी KYC केली नाही त्यांच्यासाठी सुद्धा पोर्टल उपलब्ध करून देण्यात येईल, कारण आजपर्यंत लाडकी बहीण योजनेचे सगळे निर्णय सकारात्मकच झालेले आहेत आणि नक्कीच आपल्या बाजूला हा निर्णय होईल. मैत्रिणींनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.